जरूर बघा, त्याच्यावर चर्चा करा। जेवढी कामं यात दिली होती त्यातली जवळजवळ 90% कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत। ह्या सांगितलं होतं उपनगरात ड्रेनेजची योजना राबवू, तेव्हा ड्रेनेज तुमच्या भागात नव्हतं। ड्रेनेज आहे का नाही तुमच्या भागात तुम्हीच सांगा मला, आहे का आप्पा का नाही? या भागातल्या रस्त्याचं नियोजन करू, 157 कोटी रुपये खर्चून या शहरामधले 25 रस्ते मजबूत करायचं काम आपण घेतलं हातामध्ये। 30, 35, 40 कोटी DPDCच्या माध्यमातून आतले अंतर्गत रस्ते मजबूत करण्याचं काम सुरू झालं। दलित वस्ती 30, 54, 50, 25, 15 अशा योजनांमधनं छोट्या छोट्या वस्त्यामधले रस्ते करण्याचं काम झालं। हा सगळ्यात जास्त पैसा रांगट मेंबर तुमच्या वार्डात आम्ही दिलेला। तुम्ही बघा, उमा कॉलेजचा रस्ता असेल, शार्दूल मेडिकल बसला रस्ता असेल, राजाराम कॉलेजवरनं जाणारा, शेळके वस्ती बसला येणारा रस्ता असेल पाण्या टाकीपर्यंत, उजनी नागालँड पासून गाताडे प्लॉट पर्यंत जाणारा रस्ता असेल, गाताडे प्लॉट परिसरातले रस्ते असतील, MSABचा रस्ता असेल, शिंदेशाहीचा रस्ता सुद्धा मंजूर आहे, शेनाई गार्डनचा रस्ता असेल, सगळे रस्ते म्हणजे मला नावं सुद्धा पाठवत, कारण मी सगळं नियोजनच मी करतो। मी नगरपालिकेत मेंबर नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, पण या सगळ्याचं नियोजन मी करतो, शासनाकडे जातो, पैसा आणतो, म्हणून मला ही माहित आहे, म्हणून मी तुम्हाला छाती ठोकपणे सगळं सांगू शकतो। एक पाणी टाकी होती इसबावीमध्ये, त्याच्यावरच दक्षिण भाग आणि उत्तर भाग 2 वेळाच दिला जायचं पाण्याचं। त्याच्यावरनं या MSCB पर्यंत जी शिंदेशाही हा जो भाग आहे वांगीकर नगर खालचा, या सगळ्या भागाला पाणी यायचं। एका टाकीवरनं पूर्ण इसबावी आणि इकडचा भाग सगळं दिलं जायचं। इसबावी करता 10 लाख स्वतंत्र टाकी आपण त्या ठिकाणी बांधली, तो भाग वेगळा केला आणि अलीकडचा भाग वेगळा केला। प्रशांत नगरच्या टाकीवरनं हा डावीकडचा भाग वेगळा केला। या परिसराकरता आता 3 पाण्या टाक्याची व्यवस्था झाली। जाहीर चॅलेंज आहे इथल्या नेते मंडळीला, जी विरोधक म्हणून आज आमच्या समोर आहे, त्यांनी कुठली पाईपलाईन कुठने गेली सांगावी त्या रस्त्याखालची। मी सांगतो तुम्हाला कुठली पाईपलाईन किती इंची कुठनं आली, नागालँड चौकात कशी जोडली गेली, टी कुठे गेला, सर बरोबर आहे। आणि सगळं काम आम्ही बसून केलेलं आहे, गेली 10, 20, 30 वर्ष। काही नव्हतं या शहरामध्ये, मातीचे रस्ते होते। विधांत श्रीखंड आहे, विचारा त्याला, इथं नागालँड मधनं PVC पाईपनं पाणी न्यावं लागायचं, वर कोणीतरी फोडलं की खालचं पाणी बंद व्हायचं। कसं होतं आप्पा, नगरसेवक आप्पा राहत होते त्यावेळेस। हे सगळं बदलण्याचा निर्णय घेतला, पण नाटक सगळं करता येतं, पैशाचं नाटक करता येत। पूर्वी पैसे मिळत नव्हते, आता पैसे मिळायला लागले, म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की एवढ्या कोटीचे रस्ते केले। 1975 सालची पंढरपूर शहराची पाण्याची योजना आहे, स्वर्गीय औदुंबर अण्णा आमदार असताना केलेली, तर आता 50 वर्ष होत आलेली आहे। पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आज मी आता योजना हातात घेतली। 98 कोटी रुपयाची पाण्याची नवीन योजना या शहराकरता उभी करतोय। 2060 सालापर्यंत या शहराची लोकसंख्या 2 लाख आणि येणारा पॉप्युलेशन वारकऱ्याचं रोजचं 1 लाख गृहीत धरून 3 लाख लोकांना 135 लिटर पाणी देण्याकरता म्हणून सगळ्या योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित करायचं काम सुरू केलं। 98 कोटी रुपयाचं। तुमच्या इथल्या ड्रेनेजची परिस्थिती नव्हती, ड्रेनेज आणायचं नियोजन केलं, 57 कोटी रुपयाचं 88 किलोमीटर लांबीचं ड्रेनेज रेल्वे रोडापासून वर या उपनगरापर्यंत हे सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आम्ही घेतलं होतं, ते सगळं काम पूर्ण झालं। जड वाहतूक गावात बंद करतो म्हणून आम्ही सांगितलं होतं या अहवालामध्ये। याच रस्त्यावर अनेक अपघात झाले, माणसं विद्यार्थी मृत्युमुखी पडले, इथली जड वाहतूक बंद केली। आज पंढरपूर शहराच्या बाहेर रिंग रोड काढतो म्हणून सांगितलं होतं,
आज आनवलीच्या माणसाला जर सोलापूरला जायचं असेल तर त्याला पंढरपुरात यावं लागतं, स्टँडवरून तिकडे जावं लागायचं वाहनाला. आज आनवली काशेगाव, काशेगाव टाकळी, टाकळी ते पंतचौक कुर्टी, कुर्टी ते वाखरी, वाखरी ते कवठाळी, कवठाळीवरनं गुरसाळे, गुरसाळ्यावरनं आडीव, आडीवरनं देगाव. हा रिंग रोड 70% काम पूर्ण झालं. मला फक्त आता देगाव, आजनसोंड, मुंडेवाडी एवढाच भाग जोडायचा आहे. नदी आडवी आहे, तिथं ब्रिज बांधावा लागतो. हे वचन या वचननाम्यात दिलं होतं. लिंक रोड चांगला करून देतो वचननाम्यात दिलं होतं. दिवाबत्तीची सोय करतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. या शहरामध्ये नाट्यगृहाची उभारणी करतो म्हणून वचननामा दिला होता. स्विमिंग टँक देतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. उद्यानाकरता निधी आणतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. आज जिजामाता उद्यान 3.5 कोटी रुपये खर्चून अद्ययावत होते. पद्मावती उद्यान 1.5 कोटी रुपये खर्चून अद्ययावत होते. ही सगळी कामं या वचननाम्यामध्ये आम्ही दिली होती. सर्वसामान्य माणसाला डायलिसिस परवडत नाही, पुण्याला सोलापूरला जावं लागायचं. ह्या वचननाम्यात आम्ही म्हणलो होते की पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचा विभाग आम्ही चालू करू. शासनाकडनं मंजुरी आणली, मशीन मिळत नव्हत्या. सिद्धिविनायक ट्रस्ट कडनं मशीन आणल्या आणि आज कॉटेज हॉस्पिटलमध्ये 8 डायलिसिस मशीन गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. माझं खुलं आव्हान आहे. असा वचननामा त्यांनी 16 साली काढला होता. त्यांच्या काळामध्ये आमदारकी होती, माझ्याकडे आमदारकी नव्हती. मी नंतर आमदार झालो विधान परिषदेवरती. आमदार झाल्यानंतर ही पैसे सगळे आणले. ते तर लोकांना निवडून आलेले आमदार होते, काम त्यांचं होतं. एक काम त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारखान्यात, टीका म्हणून बोलत नाही. तुम्ही मला हिशोब मागताय ना 40 वर्षाचा. मग जेव्हा तुम्ही माझ्याकडे एक बोट करता तेव्हा 12 वर्षाचा हिशोब तुम्ही पण दिला पाहिजे जनतेसमोर. काय केलं सर, दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? पण दुर्दैव असं आहे की मीडिया त्यांना ते हिशोब विचारत नाही. नागरिक त्याला विचारत नाहीत, कारण हिशोब त्याला हिशोबच नाही. सगळेच बेहिशेबी आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता औदुंबर अण्णांनी हाताच्या फोडावर जपल्यासारखी जपलेली संस्था देशोधडीला लागली. सगळ्या संस्था मातीत गेल्या. काही झालं तर चालेल, पण मी आमदार झालो पाहिजे. असं काही झालं तर चालेल, मी राजकारणात टिकलो पाहिजे. मग नगराध्यक्ष असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, जिथं निघल तिथं मला पद मिळलं पाहिजे. हे जर पंढरपूरचं नगराध्यक्ष पद जर ओबीसी किंवा एससी कॅटेगरी करता निघाला असतं तर ही टोळी नगरपालिकेच्या राजकारणात आली सुद्धा नसती. बाहेरच्या बाहेर गेली असती, त्यांना धूळ दिसला नसता, काही दिसती नसती. आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही 40 वर्षात काय केलं. काय केलं नाही 40 वर्षात मोठ्या मालकाने. तरुण पिढीला मुद्दाम सांगणार आहे, नवीन ज्या मुली असतील त्यांना मुद्दाम सांगणार आहे. तुम्हाला माहित नसेल पण या शहरामध्ये 1995 सालापर्यंत डोक्यावरनं आपल्या शौचालयातला मैला व्हायला जायचा. टोपली संडास होती या पंढरपूरमध्ये. बेहतर समाजाची आमची माणसं हातगाड्यावरनं आणि डोक्यावरनं तुमच्या माझ्या घरातली घाण वाहून नेत होते. ही व्यवस्था या पंढरपूरमध्ये होती. ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय आम्ही केला. 15 कोटी रुपये खर्चून पहिलं 26 कोटीचं ड्रेनेज केलं, 26 किलोमीटरचं. दुसरं ड्रेनेज 37 कोटी रुपयाचं 68 किलोमीटरचं केलं. आणि तिसरं ड्रेनेज 57 कोटी रुपयाचं 80-85 किलोमीटरचं केलं. आणि चौथा टप्पा आता 121 कोटी रुपयाचं. ही काम आम्ही केलं.